हाय फ्रेंड्स, आज आपण बनाना शेक बनवणार आहे। त्याच्यासाठी मी एक बनाना घेतले आणि थोडे 2 ते 3-4 खजूर आणि 4-5 पिस्ता आणि 4 बदाम आणि 4 काजू आणि 10-12 मनुक्या चणे एवढे आणि 1 ग्लास दूध घेतले। तर मी तुम्हाला आता बनानाचं शेक कसं बनवायचं हे बनवून दाखवते। त्यासाठी मी बदाम थोडेसे तुकडे करून घेणार आहे आणि बाकी सगळं मिक्सर मधनं काढून मग तुम्हाला दाखवते। यात काजू थोडे मी टाकले 4 आणि बदाम थोडंसं त्याला तुकडे करून टाकले, कारण मिक्सर मधनं व्यवस्थित निघत नाही म्हणून। मनुक्या घेऊया टाकून, पिस्ता घेऊया आणि चणे आणि इथं 4 खजूर घेतले, खजूरचे बिया काढून घेतले आणि आपण एक केळ टाकूया। त्यात केळ चांगलं पिकलेलं घ्यायचे, अर्धवट कच्चं घ्यायचं नाही अजिबात। असे तुकडे करून टाकून घ्यायचे। त्याच्यात आपण थोडा गूळ टाकूया, जास्त नाही थोडाच टाकले। आता आपण हे बारीक करून घेऊया। आता आपलं शेक बघा एकदम मस्त तयार झालंय, वाटून घेतले, एकदम बारीक वाटून घेतले। आपण हे आता काढून घेऊया। हे बघा मी एका भांड्यामध्ये काढून घेतले सगळं वाटून। वाटताना थोडा थोडा तुम्ही पाणी पण टाकून वाटू शकता किंवा दूध पण टाकून वाटू शकता बारीक करताना मिक्सरमध्ये। हे प्रकारे छान असं बारीक झालंय। याच्यात आपण आता दूध टाकूया। आता 1 ग्लास घेतले, त्यात दूध घेतले आणि मी त्याच्यामध्ये हा आपण बनवलेला शेक ओतायचे। तुम्हाला जेवढं प्यायचे तेवढंच टाकायचे त्याच्यात आणि मिक्स करून घ्यायचे। मी ह्याच्यात गूळ टाकले, गूळचे ऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये हनी पण टाकू शकता, म्हणजे मध। हे बघा खूप छान झालंय। आणि हा शेक जर तुम्ही रोज सकाळी उठले फ्रेश होऊन मग हे जर पिले रोज 1 ग्लास, तर मग तब्येत जर ज्याची कमी असन काय असन किंवा दिवसभर ह्याच्यानी एनर्जी राहतो माणसाला, अजिबात थकवा जाणवत नाही आणि खूप चांगलं असतं हे बनाना शेक पिल्याने। आणि खूप ताकद पण येते अंगामध्ये आणि शरीराला एकदम असं अजिबात थकवा जाणवत नाही। तर तुम्ही रोज हा बनवून पीत जावा, त्याने जेणेकरून तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे। आणि हा डॉक्टर सुद्धा सांगतात आपल्याला की बनाना शेक रोज बनवून पीत जावा म्हणून, खूप चांगलं असतं। आता मी हे प्यायला घेणार आहे।